सामन्याला सुरुवात होईल. जसा सामना सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील हार्दिक केणी, व्हॉइस ऑफ सफाळे. दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये प्लीज लवकर जा. काव्य 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभू वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज सेडेकीने दाखल झाल्यात. मागच्या दोन मॅच मध्ये नक्कीच एक सुंदर आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. देवेंद्रजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि इथे मात्र नक्कीच चौकार पहिल्या चेंडूवरती हार्दिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला. चार धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती चांगला वेग आहे आणि त्या वेगेचा पुरेपूर फायदा अजून एक चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार क्रमांक 2. ड्रीम किलर आणि साई गजानन 548 या दोन संघांमध्ये जी मॅच झाली त्या मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचं बाकी आहे. ऑफसाईडला या ठिकाणी केला जातोय. इथे खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते. बॅकअप मिळेपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अजून एक धाव ऍड केली जाईल. नो बॉल या ठिकाणी पाहायला व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षमस्वी 11 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहे. थोडंसं लेट अपडेट झालं सागर बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळजवळ 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 12. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू. चौथा व्हाईट बॉल या षटकांमधील. तेरा धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. सागर थोडासा नक्कीच माइंडसेट डिस्ट्रॅक्ट होताना पाहायला मिळतो. एक धाव करू शकत नाहीये. इथे मात्र नक्कीच ओव्हर थ्रो एकूण 5 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. जवळजवळ 10 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. त्यामधील फक्त 5 फेअर बॉल मात्र फेकले गेलेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कुठल्या गेल्यात या एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊ इथे सर्व चेंडू मात्र निघून जाईल. विकेट येताना पाहायला मिळतोय. साई या मॅच मध्ये कसं परफॉर्मन्स राहिलेला नाहीये. कोण
ओमकार बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. ओमकार यांच्यामधून जर 3 चौकार आले तर दुष्यंत पाटील यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी लावलं गेलंय. लगातार 3 चौकारांसाठी चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. प्रथमच्या मदतीनं पहिले चेंडू संख्या या ठिकाणी झालाय. डेड बॉल असेल. एक चेंडू संख्येला आतापर्यंत झालाय. षटकातील दुसरा बॉल वरील ट्रॅक वरती पंकज. दोन चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू असेल. ऑफसाईडला मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकून झालेत. दुसरा षटक प्रगती पथावरती. 20 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. चांगला ड्राईव्ह मात्र सुरू केला होता. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 निर्धाव चेंडू मात्र हाताळले गेलेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. केदारच्या अगेन्स्ट 3 डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हर मध्ये. ते चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय परंतु एक धाव करू शकत नाही. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती फुलकावती पाहायला मिळते. 21 या षटकामध्ये फक्त 2 धावा म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ट्रॅक वरती या थर्ड ओव्हर मध्ये ट्रॅक वरती दाखल झालाय राऊंड द विकेटने. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. नो बॉल परंतु इथे विकेट जाईल. केदार एक बिग विकेट जाताना पाहायला मिळतोय. गॉन. नवीन फलंदाज उदय मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक दिला. पुढील बॉल प्रथम नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवलंय. प्लस फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. सलग 2 डॉट बॉल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओमकारच्या उदयच्या अगेन्स्ट धावांची गती फलकावरती आपण पाहू शकतायत. 22 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला बॉडीला ड्रिल करून काय सुंदर फटका सजवलाय. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. 26 धावा स्कोरवरती राखला गेला. पुढचा बॉल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सुद्धा चेंडूवरती दणदणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल जरूर आले परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. हा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी उदयचा पाहायला मिळाला. 30 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय.
दुष्यंत पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज झाले. जर 2 चेंडूवरती 2 चौकार आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चौकार तर आलाय, दुसरा येईल का, तर इथे मात्र नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढचा मॅच 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बी ग्रुप मध्ये एका बाजूला युगांश 11 आणि दुसऱ्या बाजूला 7 स्टार. या 2 संघांमध्ये युगांश 11 आणि 7 स्टार. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस लिया. 3 चेंडूंचा खेळ झाला. षटकातील पुढचा बॉल. ओंकार बॉलिंग ट्रॅक वरती. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल युगांश 11 आणि 7 स्टार या 2 संघांमध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्प्यानंतर सर निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल. आणि चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 40-41 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. चला टॉस लिया. युगांश 11 आणि 7 स्टार दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस लिया. चला क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज. चला क्षेत्रक्षण लावून घ्या शिवशंभू वॉरियर्स. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सागर आणि बबलू. पहिले षटक फेकण्याकरिता साई. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. एक धाव मात्र परिपूर्ण केली गेली. सागरच्या मदतीनं ही सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 41 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे बबलूने बॅटिंग केली होती त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाली. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर ऑन साईडला जरूर खेळला होता. अजून एक डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय मैदानाच्या आतमध्ये. हलक्याशी ऑफसाईडला खेळला जातो. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेले. आमचे कॅमेरामॅन तुषार किस बिझी पर्सन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम वर्क त्यांच्या मदतीनं राहिलंय. तुषार त्यांना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत साईने काही जबरदस्त गोलंदाजी केली. मागच्या 5 चेंडूंमागे फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची 3 डॉट बॉल मात्र हाताळले गेलेत. एक धाव मात्र या चेंडूवरती येते. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा येताना पाहायला मिळतात. 41 धावांचा पाठला करायचा आहे. त्यामुळे कुठेतरी एका मोठी स्टार्ट अपेक्षित होती. ती स्टार्ट मात्र चालली नाहीये. षटक क्रमांक नगरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर केदार ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकतायत केदारला साईडला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. 7 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पहिल्या चेंडूचं गेल्या ठिकाणी झालंय. पहिल्या चेंडूवरती चौकारांची मोहर मात्र उमटवली गेली. इथे मात्र नक्कीच फिरकीची जादू मात्र नक्कीच दाखवली होती. एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 8 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत एकंदरीत खेळ झालाय. चेंडू मात्र पाहायला मिळाला. कुठेतरी नक्कीच बबलूला वाटलं होतं की वाईट जाईल, एक्स्टमला मिस करून जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. बॉडीला ड्रिल करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती नक्कीच झाल्या आहेत. डॉट बॉल सलग 2 डॉट बॉल. आतापर्यंत बबलूचा जर विचार केला तर बबलूने मोठ्या प्रमाणामध्ये डॉट बॉल खेळले आहेत, परंतु त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? एक मोठा फटका जरूर आलाय आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत 12. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांची संपल्यानंतर 13 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्क होती कृतिक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. साईच्या मदतीनं कृतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी जिंकला होता. रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. 9 स्ट्राइक खेळवरती मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अप्रतिम. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युवांश 11 आणि 7 स्टार या दोन संघांमध्ये. कृतिक पुढील बॉल फुल टॉस, परंतु काय जबरदस्त क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतःला पूर्णपणे झोपून दिलं होतं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. कृतिक इथे ऑफ साईडला फुल टॉस बॉलला मात्र सरळ डिपॉझिट केलंय. हुडॉफला क्लिअर करतोय. 4 धावा खेळतात चौकार. 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. एक धाव येताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामध्ये. सात चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. 7-23चं समीकरण. कृतिक षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3 कंप्लीट झाले. आता 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. संधी डिचमॅन मात्र नक्कीच बिझी आहेत.
6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज मिलिंद. पहिलाच बॉल प्लस फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण होताना पाहायला म्हणते डॉट बॉल आलाय. टॉसला ऑफ साईडला तर नक्कीच डिस्पॅच केले गेले 4 धावांकरिता चौकार. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. तीन चेंडू आणि 18 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. 3 बॉल रिमेनिंग and 18 runs required to win. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 रूपामध्ये चेंडूची संख्या या ठिकाणी झाली 2 बॉल आणि 18 ची गरज. ऑफ साईडला सर्व चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांकरिता आपण त्या 6 धावा मिळणार नाहीयेत. विकेट जाईल. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सामनामध्ये या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच शिवशंभू वॉरियर्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स. अप्रतिम फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला दयाने चांगली बॅटिंग केली. त्याचबरोबर चला शेतशन लावून घ्या प्लीज. सुजल अँड कंपनी प्लीज शेतशन लावून घ्या. मोहित प्लीज स्पीडअप करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला प्रज्ञान प्रायंगन आणि त्याचबरोबर रंजन ही जोडी आपण पाहतोय. तर पहिल्या षटक फेकण्याकरिता गोलंदाज मार्क वरती सुजल. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुजल गोलंदाज मार्क वरती. षटकातील पुढचा बॉल. टॉस ऑफ साईडला ड्राईव्ह मात्र नक्कीच केला गेला आहे. 2 चेंडूंचा सातामध्ये खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव स्कोर करती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल घेऊन सुजल गोलंदाजी मार्कवर. सुजलचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये सुजलचा परफॉर्मन्स मात्र नक्कीच चांगला राहिलाय. त्याच्यामध्ये असलेली ती क्वालिटी मात्र नक्कीच दाखवून दिलाय. गुणवत्ता सातत्याने दाखवून दिलाय.
बॅकवर्डला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत प्रयत्नला या खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता, ते पोटेन्शियल आहे, ते दाखवून द्यावं लागणार आहे. दोन्ही गोष्टी इथून मैदानाच्या आतमध्ये साध्य करावं लागणार आहे. 4 बॉल्स आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुजल कुठलीही चुकी करत नाहीये. शेवटचा नाही अंतिम बॉल असेल फर्स्ट ओव्हर मध्ये. आणि इथे मात्र नक्कीच रंजनला डगआउटच्या दिशेने परतावं लागणार आहे. विकेट जातोय, फर्स्ट विकेट गॉन. ज्या खेळाडूंनी आपली प्लेअर फी जमा केलेली नाहीये, खेळाडू प्रवेश फी जमा केलेली नाहीये, तर प्लीज आपण आमच्या कमिटीकडे जमा करा. पहिल्या षटकासाठी की गेली फलकावरती 2 आकड्यावरती चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण टाइम स्पेंड होते. निमेश बोर्डिंग ट्रॅकवर चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या रूपामध्ये विकेटचं पतंग या ठिकाणी पाहायला मिळते. रंजन गॉन. तन्मय नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी गमावलाय. इथे मात्र नक्कीच 2 धावा या चेंडूवरती असतील का पाहायचं आहे. तर यस, 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चार धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चला घाई करा प्लीज, खूप वेळ वाया जातोय. षटकती तिसरा बॉल घेऊन गोलंदाज निमेश गोलंदाज मार्गवरती समोर तन्मयला आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ऑफसाईडला हलकेश त्याने खेळ धावा रोखू शकत नाहीत. 1 धाव परिपूर्ण केली जाते. 5 धावा स्कोरकडे राखले गेल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. जे फ्रंट लाईन बॅटर होते ते फ्रंट लाईन बॅटर मात्र डगआउटला परत गेले. तिथून जबाबदारी असणार आहे 2 फलंदाजांवरती. ते चांगला फटका मात्र नक्कीच होता. तितकं चांगला शेतशन या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु 1 धाव रोखू शकत नाही. 1 धाव परिपूर्ण केली गेले. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 6 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं नाही अंतिम बॉल असेल. 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 6 सीडर स्पोर्ट्सच्या मदतीने जे श्रोते मात्र जोडले गेले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या संपल्यानंतर धावांची गती फलकावरती पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक फेकण्याकरिता गोलंदाज कौशिक, एक इकॉनॉमिकल गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र कौशिकच्या नावावरती. दुसऱ्या बाजूला फलंदाजांचा संघर्ष मात्र आतापर्यंत संपलेला नाहीये. इथे यस पंचांचं बोट आकाशाकडे गेले, म्हणजे विकेटचं पतंग होताना पाहायला मिळते. आणि इथे मिस्टर जयेश नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय या तिसऱ्या षटकामध्ये.
एक जाऊ येताना पहारामध्ये सिंगरवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. धावूंची गती जाऊन पोहोचते फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 रन्स कुरकडे लागले गेल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला सुंदर फटका सुरू होता परंतु तितकं चांगलं शतशन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. नक्कीच अप्रिशिएट करतायत आपल्या खेळाडूंना. ऑफ साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू मात्र निघून गेला होता मिड ऑफला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल राऊंड द विकेटने. सुजल आणि त्याचबरोबर जितेश शिंदे आपण प्लीज मायक्रोफोनशी संपर्क साधा. तीन षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 11 आकड्यावरती 11 रन्स कुरकडती पाहायला मिळत आहे. इथे मात्र कौशिकला पीट करून सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. बालूचं स्वागत मात्र पहिल्या चेंडूवरती केलंय चौकाराने. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कट होणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले. विकेट जातोय. एकदम मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 3 चेंडूंचा सततपर्यंत खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 16. इथे ऑफ साईडला सर्व चेंडू मात्र निघून जातोय. विकेटचा पतंग. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. देवांश 11 आणि ड्रीम किलर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती. टॉस लिया. देवांश ड्रीम किलर टॉस लिया. चौकार मध्ये ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 20 रन्स मिळत आहेत. हॅलो चेक. इथे हॅलो चेक. पहिल्या डावाला मात्र ठिकाणी समाप्ती लागले. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. 21 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 21 टू विन असेल. जर टॉस लिया. देवांश 11 आणि ड्रीम किलर दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती. टॉस लिया. चला शतश लावून घ्या प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सेवन स्टार प्लीज लवकर लवकर शतश सजवून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाले. एका बाजूला मोहित आणि निमेश ही जोडी आपण पाहतोय.
7 स्टार प्लीज, खूप वेळ वाया जातोय. जर टॉस लिया, टॉस आपण करणार आहोत दोन संघांमध्ये. चला मॅचला सुरुवात करा मैदानामध्ये. मोहित आणि निमेश ही जोडी आपण पाहतोय. 21 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 21 टू विन असेल. षटकामधील पहिला बॉल, इनिंगचा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. कुठली धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा वेगळ्या शैलीने मात्र खेळला होता. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. एक धाव फलकावरती लागले गेले. 21 धावांचे एक छोट ठेवले गेले. हॅलो चेक, हॅलो चेक. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत पहिल्या षटकामध्ये. निमेश आणि दुसऱ्या बाजूला मोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सर्व चेंडू निघून जाईल. 4 धावांकडीचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक बाउंड्री मात्र नक्कीच अचीव केली गेली. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती 5 रन्स कुरकडते राखल्या गेल्यात. पुढचा मॅच टॉस मात्र ठिकाणी केला जातोय. सिली मिळवूनला एक शतषक मात्र लावला गेलाय. एका प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. पुढचा मॅच देवांश इलेव्हन आणि ड्रीम किलर या 2 संघांमध्ये. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतो. इट्स व्हाईट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6 या आकड्यावरती 6 रन्स कुरकडते राखले गेलेत. षटकातील पुढचा बॉल. हलका मात्र खेळला होता. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 7 या आकड्यावरती 7 रन्स कुरकडते राखले गेल्यात. पुढचा बॉल रिव्हर्स मात्र ठिकाणी खेळला होता. मोहित सतत जोखीम उचलत नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. शेवटचा षटक मात्र ठिकाणी समाप्त झाला. या षटकामध्ये 8 धावा येताना पाहायला मिळाल्या. 21 धावांचा पाठलाग करत असताना प्रायंगण गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झालाय. नो बॉल आणि नो प्लस 4 एकूण 5 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा स्कोरकडे राखल्या गेल्या. इथे बॅटची एज अँटीगन मात्र नक्कीच स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय. पंचांकडे न पाहता सरळ डगआउटचा रस्ता पकडलाय. विकेट जातोय. गॉन. सुजल बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. डेड बॉल असेल. ऑफसाईडला टॅप मात्र नक्कीच केला गेला होता. एकदा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोरकडे राखल्या गेल्यात. 14 रन्स स्कोरकडे पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू मात्र निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या कवरती 15. अजून इथून आमच्याकरिता 6 धावांची आवश्यकता. पुढचा मॅच देवांश इलेव्हन आणि ड्रीम किलर या 2 संघांमध्ये. चौकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आता विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता. चेंडूचा जर विचार केला तर एकंदरीत चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही विजयाकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. एक पाऊल दूर. 20 धावा स्कोरकडे पाहायला मिळत आहेत.
आणि विजयाच्या धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. आपण पाहू शकतायत जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी केली ती म्हणजेच युगन श्रीवन संघाने.